नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सरळ सेवेची परमनंट गटक पदांची अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. सध्या ही जाहिरात मित्रांनो शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे. फुल नोटिफिकेशन लवकरच याची प्रसिद्ध होईल. याच्या अगोदर देखील जवळपास 5 विभागांच्या ह्या जाहिराती आलेल्या आहेत. तर मित्रांनो, ही जाहिरात जी आहे महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागामधील लेखा व कोषागारे कोकण विभागाची मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याच्या अगोदर पुणे असेल, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, या ठिकाणच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या होत्या. तर सेम मित्रांनो यामध्ये देखील हे पद भरलं जात आहे, ज्यामध्ये आपण पाहू शकता लेखा व कोषागार कोकण विभागामधील मित्रांनो या ठिकाणी कोकण असेल, मुंबई असेल, त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो बाकीचे जे अधिनिस्थ कार्यालय आहेत जसं की ठाणे आहे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी मित्रांनो पोस्टिंग तुमचं असणार आहे. यामध्ये कनिष्ठ लेखपाल गटक वेतनस्तर 29,200 ते 92,300 इतका पगार या पदासाठी असेल, प्लस सर्व भत्ते तुम्हाला असणार आहेत. या पदासाठी मित्रांनो अर्ज मागवण्यात येत आहेत. तर अर्ज कधी चालू होणार आहेत, किती पद आहेत, टोटल संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा, याच्यामध्ये टोटल 179 पद भरली जात आहेत. सामाजिक समांतर आरक्षण देखील याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. अनुसूचित जातीसाठी 32 जागा आहेत. अज अ साठी 14, विज अ साठी 6, भज ब साठी 6, भज क साठी 5, भज ड साठी 4, इमा व साठी 36, इमा प्र साठी 3, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी या ठिकाणी 21, त्याचबरोबर सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी 21, अराखीव खोलासाठी 31 अशा 179 जागा तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटतील. त्याचसोबत सर्वसाधारण, महिला, खेळाडू, माजी सैनिक यांच्यासाठी देखील इथं वॅकेन्सी पाहायला भेटतील. त्यासोबत दिव्यांग, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांच्यासाठी देखील वॅकेन्सी तुम्हाला इथं पाहायला भेटत आहेत. तर ही संपूर्ण जाहिरात महत्त्वाची अशी प्रसिद्ध झालेली आहे. डिटेलमध्ये आपण संपूर्ण माहिती याची स्टेप बाय स्टेप बघूयात. मित्रांनो, तुम्हाला जर सध्याच्या भरतीमध्ये सरळ सेवेच्या ज्यामध्ये रेल्वे भरतीसाठी पुस्तक हवं असेल, रेल्वे भरती बोर्ड RRBच्या ज्या मित्रांनो जाहिराती आलेल्या आहेत ग्रुप डी ची सध्या 32,000 पदांची, जी की मराठीमध्ये परीक्षा होणार आहे, त्यासाठी मराठी माध्यमातून पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो RRB स्पेशल ग्रुप डी साठी 120 प्रश्नपत्रिका संच हे त्यांचं नवीन पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो यामध्ये गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरणासहित तुम्हाला देण्यात आलेलं आहे. मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मित्रांनो मराठी भाषेतून असणारं एकमेव दर्जेदार पुस्तक त्यांचं आहे. रेल्वे भरती ग्रुप डीच्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका तुम्हाला यामध्ये पाहायला भेटतील. प्रश्नपत्रिकेमध्ये गणित बुद्धिमत्ता शॉर्ट ट्रिकनुसार स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. RRB ग्रुप डी परीक्षेमध्ये मित्रांनो जसं की मागील प्रश्नांच्या धर्तीवरती प्रश्न विचारण्याचे प्रमाण सर्वात जास्त असल्याने 100% तुम्हाला या पुस्तकाचा फायदा होईल. आणि परीक्षेमध्ये परीक्षा जी आहे तुमची मराठी भाषेमधून होणार आहे, मराठी ऑप्शन तुम्हाला निवडता येणार आहे, त्यामुळे तुम्हाला पुस्तक देखील मराठीतून अभ्यासणं गरजेचं आहे. त्यासाठी हे पुस्तक त्यांचं आलेलं आहे. रेल्वे भरती बोर्ड RRB 120 प्रश्नपत्रिका संच, ज्याचं लेखन संकलन विकास सिंदाळकर सर, सचिन तकुरुन सर आणि पवन देशपांडे सर यांनी केलेलं आहे. हे पुस्तक प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला कुठल्याही प्लॅटफॉर्मवरनं खरेदी करता येईल. त्यासोबत त्यांची इतरही पुस्तकं आहेत मित्रांनो, जसं की अंगणवाडी सेविकासाठी स्पेशल तुम्हाला तांत्रिक अभ्यासक्रम पाहायचा आहे, तुम्हाला या ठिकाणी 80 प्रश्नांची तयारी करायची आहे. अंगणवाडी सेविकासाठी तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर त्यासाठी देखील अंगणवाडी मुख्य प्रवेशिका असेल किंवा मुख्य सेविका असेल, तांत्रिक डायरी हे त्यांचं पुस्तक आलेलं आहे विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं. इतरही त्यांची सरळ सेवा भरती असेल किंवा केंद्र सरकारची जी NTPC रेल्वे भरती असेल, SSC GD असेल, ह्या मराठी माध्यमातून सर्व पुस्तकं त्यांची प्रसिद्ध झालेली आहेत. तर ही सर्व पुस्तकं तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकतात. विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची तिथे तुम्हाला पाहायला भेटतील. तर बघा मित्रांनो, जी जाहिरात आपली आलेली आहे सरळ सेवेची लेखा व कोषागार विभागाची, याच्यामध्ये या पदासाठी तुमची पात्रता काय असणार आहे. सर्वात अगोदर बघा, तुमची कोणत्याही शाखेची या ठिकाणी पदवी झालेली असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्यासोबत मात्र त्यांनी तांत्रिक अर्हता मागितले. मराठी टंकलेखन किमान 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन तुमचं 40 शब्द प्रति मिनिट असेल व तुमचं शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र, मग तुमचं या ठिकाणी शासकीय कुठले असेल याच्या टाईपरायटरवरती झालेलं असेल किंवा संगणकावरती झालेलं असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकतात. तर ही तुमची अर्हता असणार आहे. दोन्हीपैकी एक टायपिंग सर्टिफिकेट मात्र इथं लागेल. MSIT सध्या तुमच्याकडे नसेल तरी चालेल, तुम्ही नियुक्ती झाल्यानंतर 2 वर्षाच्या आतमध्ये ते देऊ शकता. सरळ सेवा पदभरतीमध्ये तशा पद्धतीने या ठिकाणी रूल आहे. तुमची वयोमर्यादा या ठिकाणी खुल्या प्रयोगासाठी 19 ते 38 वर्षे असणार आहे. राखीव प्रयोगासाठी 19 ते 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा तुम्हाला पाहायला भेटेल. आता ही परीक्षा जी आहे मित्रांनो TC
TCS कंपनीमार्फत घेतली जाईल. त्यासाठी तुम्हाला खुल्या प्रयोगासाठी 1000 रुपये फीज मात्र ठेवण्यात आलेली आहे. राखीव प्रयोगासाठी 900 रुपये फीज ठेवण्यात आलेली आहे. माजी सैनिक उमेदवारांसाठी कुठलेही शुल्क आकारण्यात आलेलं नाही. संपूर्ण आता फुल जी नोटिफिकेशन असेल ज्यामध्ये अभ्यासक्रम वगैरे बाकीचे जे जाहिराती प्रसिद्ध झालेत मित्रांनो, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्याचा सेम तशाच पद्धतीने या ठिकाणी ही देखील जाहिरात आहे. फक्त वेगळं आहे, कोकण विभागाअंतर्गत येणारे जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी पोस्टिंग असणार आहे. तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही असाल तर या ठिकाणी अप्लाय करू शकतात. सेम मित्रांनो अभ्यासक्रम असणार आहे, सेम पद आहे, सेम कंपनी परीक्षा TCS घेणार आहे तुमची, त्या पद्धतीने तुमचा अभ्यासक्रम असणार आहे. तुम्ही इतर ठिकाणी अप्लाय केलेलं असेल तर या ठिकाणी करू शकता. त्याचं वेळापत्रक त्यांनी प्रसिद्ध केलेले बघू शकता. या ठिकाणी अर्ज सुरू होण्याची तारीख तुम्हाला 4 फेब्रुवारी 2025 पासून असेल आणि अर्ज शेवट करण्याची तारीख जी असणार आहे 6 मार्च 2025 पर्यंत या ठिकाणी असणार आहे. बाकी हॉल तिकीट बद्दल वगैरे ऑनलाईन परीक्षेचा दिनांक वगैरे सर्व तुम्हाला वेबसाईटवरती वेळोवेळी प्रसिद्ध केले जाईल अशी माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो जवळपास या ठिकाणी 6 विभागाच्या जाहिराती आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या आहेत. सर्वात जास्त जागा जर बघितल्या आपण तर 179 कोकण विभागामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. तर तुमच्या कॅटेगरी वाईज कुठे सर्वात जास्त जागा आहे त्यानुसार तुम्ही कुठल्याही विभागामध्ये अर्ज जो आहे तो करू शकतात. तर ही संपूर्ण जाहिरात ज्यावेळेस मित्रांनो प्रसिद्ध होईल त्यावेळेस तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला भेटेल. सध्या ही शॉर्ट नोटिफिकेशन न्यूजपेपरमध्ये देण्यात आलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.